नमस्कार, सुप्रभात. कसे आहात सगळे? मी वैभवी पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आणि जसं मी आधीच्या व्लॉगमध्ये मेन्शन केलं आहे, माझा व्लॉग ऑलरेडी अपलोडेड आहे. मी प्रवास करते आहे बोईसरहून जयपूर व आता जयपूरहून उदयपूर. आत्ता वाजलेत सकाळचे 9 आणि मी आली आहे सिटी पॅलेस उदयपूर पाहायला. हा आहे सिटी पॅलेस ऑफ उदयपूर, म्हणजे जिथून लेक पिचोला आणि जगदीश मंदिर जवळ आहे, तिकडून हा गेट आहे. हे आहे तिकीट काउंटर. इथे तिकीटचे रेट्स लिहिलेले आहेत. मी झूम इन करते आहे. 400 पर पर्सन इन्क्लुडिंग म्युझियम, आणि आम्ही तेच तिकीट काढलं होतं. तुम्हाला जर हवं तर तुम्ही ₹50 पर पर्सन हेच तिकीटसुद्धा काढू शकता, जे तुम्हाला बाहेरून सिटी पॅलेस पाहायला मिळेल. पण असं म्हणतात की 400 वर्षापूर्वी या पॅलेसचा पाया रचला गेला होता. तेव्हापासून जितके राजे झाले त्या सगळ्यांचं दैनंदिन आयुष्य, युद्धापासून ते मनोरंजनापासून सगळं इथे जपलेलं आहे. ते पाहण्यासाठी आम्ही हे म्युझियमचं तिकीटसुद्धा काढलं. हा एंट्री गेट होता. इथून तुम्ही आत आल्यानंतर तुम्हाला पूर्ण सिटी पॅलेस पाहायला मिळेल. जर तुम्ही तिथे समोर पाहिलंत तर आत्ताचे जे राजे आहेत ते तिथे राहतात, आणि हा त्यांनी अर्धा पॅलेस असं जर म्हणायला गेलात तर ॲज अ म्युझियम त्यांनी ओपन केलेला आहे सगळ्या लोकांसाठी. जर तुम्ही ₹50 पर पर्सनचं तिकीट काढलं असेल तर तुम्ही इथे बाहेरून फोटो काढू शकता. बाहेर इकडे सगळे स्टॉल्स होते हँड प्रिंटेड, हँडक्राफ्टेड गोष्टींच्या. आणि इथे सध्या गर्दी कमी आहे, कारण की सकाळचे 9च वाजलेत. जर तुम्ही 11 वाजेनंतर याल इथे तुम्हाला इतकी जास्त गर्दी असेल की तुम्हाला नीट फोटोसुद्धा काढता येणार नाही. आणि इथे समोरच एक कॅफे होता जिथे तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता, पण आपण त्यात वेळ घालवला नाही आणि आम्ही सरळ आतमध्ये आलो. इथे जर तुम्ही आल्यावर तुम्ही हा वॉल पाहाल तर इथे म्हणजे या सिटी पॅलेसने जे जे पाहिलं, जितके राजे पाहिले त्या सगळ्यांची हिस्ट्री इथे लिहिलेली होती. म्हणजे त्यांचे फोटो, त्यांची नावं आणि त्यांची कारकीर्द इथे लिहिलेली होती. त्याच्यात सोबत जर तुम्ही आत्ता, जसं मी बाहेर मेन्शन केलं, आत्ताचे जे राजे आहेत श्रीजी डॉक्टर लक्षराज सिंग मेवार, ह्यांचीसुद्धा तुम्हाला इथे फोटो पाहायला मिळेल. हे पाहून आम्ही आतमध्ये गेलो आणि हे जास्त एक्सायटिंग आहे. प्रत्येक युद्धामध्ये वापरली जाणारी गोष्ट इथे त्यांनी मेंटेन केली आहे. हे भाले, ते चिलखत, ते तलवारी, सगळं त्यांनी मेंटेन केलं आहे. ह्यांना नमस्कार करून आम्ही पुढे आलो. आपण सगळ्यांनी लहानपणी इतिहासात हल्दीघाटीचं युद्ध वाचलं आहे, आणि ते आम्ही या फ्रेम्समार्फत पाहत होतो. आणि ह्या फ्रेम्समध्ये कसं युद्ध ते झालं हे सगळं इथे त्यांनी लिहून ठेवलं होतं. त्याच्यानंतर हल्दी घाटी की पावन माटी हे सुद्धा इथे त्यांनी जपून ठेवलं आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही बाहेर आलो, आणि हे सगळे फॅमिली ही सुद्धा जळगावहून होती. काही लोक जळगावहून होते, काही पुण्याहून होते. म्हणजे असं जर मला बघायला गेलं ना तर मी उदयपूरमध्ये काकाशी हाक मारली ना की 4 लोक मागे वळून बघतील. 100% इतके सगळे महाराष्ट्रीयनच होते. पण भारी वाटतं असं बाहेर आलं की महाराष्ट्रीयन आपले असं भेटतात, मराठीत बोलतो आपण, खूप भारी वाटतं. त्याच्यानंतर इकडचं सगळं आम्ही नक्षीकाम पाहिलं आणि आम्ही पुढे निघालो. जर तुम्ही हे पाहाल ना
तर हे सगळ्या फ्रेम्स हँड पेंटेड आहेत आणि ह्या सगळ्या त्यांनी प्रिझर्व करून ठेवल्या आहेत आणि इतकं सुंदर वाटतं आहे ते सगळं. थोडं मॉडर्न टच वाटेल तुम्हाला, पण त्यांनी हे सगळं जपण्यासाठी केलं आहे. पण आणि हे काय दिन में तारे असंच आहे काही, म्हणजे एकदम सुंदर नक्षीकाम, सगळं काचेचं. इतकं छान त्यांनी केलं होतं. ते पाहिल्यानंतर आम्ही पुढे आलो आणि ही आहे ती ब्ल्यू बेडरूम एका राणीची. म्हणजे इथे जितक्या राण्या होत्या त्यांचे सगळ्यांचे वेगवेगळे बेडरूम असे होते आणि त्या प्रत्येक बेडरूमची एक खासियत होती. त्यांना अटॅच्ड किचन होतं आणि त्या किचनमध्ये स्वयंपाक करायचे आणि ते सगळ्या ज्या गोष्टी होत्या ते इथे होतं. आणि ती ब्ल्यू बेडरूम बघितल्यानंतर आम्ही ग्रीन बेडरूमसुद्धा पाहिली. आणि तुम्हाला एक भारी व्ह्यू दाखवू का? हा आहे तो व्ह्यू. म्हणजे इथून तुम्ही पूर्ण उदयपूर शहर पाहू शकता. इतका भारी स्पॉट होता हा. आणि आपल्या स्वयंपाकघरात जशा गोष्टी असतात त्या सगळ्या इथे त्यांनी जपून ठेवल्या होत्या. इंटरेस्टिंग आहे की सगळं तसंच्या तसं त्यांनी ठेवलं आहे. अजून एक भारी गोष्ट दाखवते. आपल्या घरात जसं लहान मुलांसाठी झोपाळा असतो, तो सुद्धा इकडे होता. हा बघा.
आणि हा तो एरिया असावा जिकडे पूजा, हवन किंवा कोणतं लग्न समारंभ होत असावं, तसं हा प्रॉपर त्यांनी इथे ठेवला होता. आणि आत्ता आलो आहे आपण बाहेर सिटी पॅलेस पाहून. आणि हे इतकं सुंदर दृश्य आहे, म्हणजे असं आपण म्हणतो ना की आयुष्यात असे सीन्स असतात, व्ह्यूज असतात जे आपण पाहतो आणि आयुष्यभर लक्षात राहतात. त्यातला एक हा असावा. इतका सुंदर व्ह्यू आहे हा. लेक पिचोला आपण बघतोय सिटी पॅलेसच्या बाहेरून. इथे तुम्ही नक्की भरपूर फोटोज काढू शकता. अशी होती ही आपली सिटी पॅलेसची छोटीशी टूर. तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज डू शेअर, सबस्क्राईब. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. स्टे ट्यून्ड. बाय बाय.